आपण बघत आहात आम्ही नेवास्कर न्यूज, नेवास्करांच्या हक्काचं व्यासपीठ। श्री क्षेत्र नेवासा येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान यांच्या वतीने मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांच्या आरोग्य सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या माऊली आरोग्य सेवा केंद्राचा शुभारंभ सोहळा गुरुवार दिनांक 25 जून 2026 रोजी उत्साहात पार पडला। मंदिर परिसरात आयोजित या कार्यक्रमात वेदांताचार्य हरिभक्त परायण देवीदासजी महाराज मस्के यांच्या शुभ हस्ते आरोग्य सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार पांडुरंग अभंग उपस्थित होते। श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान मंदिर समिती आणि नेवासा तालुका वैद्यकीय संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेले हे आरोग्य सेवा केंद्र मंदिरात येणाऱ्या भाविक भक्तांना प्राथमिक आरोग्य सेवा, तातडीचे वैद्यकीय मदत तसेच आरोग्य विषयक मार्गदर्शन उपलब्ध करून देणार आहे। आई होण्याचा सुंदर प्रवास सुरक्षित हातांमध्ये, तज्ञ डॉक्टर्स, आधुनिक सुविधा आणि मनापासून काळजी। तुमच्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी विश्वासार्ह साथ गायनिवर्स वुमेन्स हॉस्पिटल, नेवासा फाटा। संपर्क क्रमांक 7276109901। कार्यक्रमास नेवासा तालुका वैद्यकीय संघटनेचे पदाधिकारी, डॉक्टर, मंदिर समितीचे सदस्य, माऊली भक्त तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी भाविकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत उपयुक्त असून भविष्यातही अशा लोकाभिमुख सेवा अधिक प्रभावीपणे राबविण्यात याव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली। भाविकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सुरू झालेले माऊली आरोग्य सेवा केंद्र हे श्री क्षेत्र नेवासा येथे येणाऱ्या हजारो भक्तांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। आपण इथं नेवासा मेडिकल असोसिएशनच्या वतीने काही दिवसापूर्वी ठरवल्यानुसार श्री क्षेत्र नेवासा येथील ज्ञानेश्वर मंदिर इथे ओपीडीची व्यवस्था जी भाविक मंडळी आहेत त्यासाठी करणार असं ठरलं होतं। तर त्या ठरलेल्या प्रस्तावाला अनुमोदन देत व तो ठराव पास करत त्याला खरोखर वास्तव्याचे रूप देत आज ओपीडीची सुरुवात महाराजांच्या हस्ते व संघटनेचे सर्व सदस्य व सन्माननीय डॉक्टर यांच्या उपस्थितीत आज सुरू करण्यात आलेली आहे। तरी सर्व भाविक मंडळींना नेवासा असोसिएशनच्या वतीने मी सर्वांना आवाहन करतो की जितकं शक्य होईल तितकं नेवासा मेडिकल असोसिएशन त्यांना रुग्णसेवेची सेवा देण्याचा प्रयत्न करू। ज्ञानेश्वर मंदिर समिती व नेवासा मेडिकल असोसिएशनने मागे आम्ही ठरवल्याप्रमाणे की आपल्या इथे येणाऱ्या भाविक भक्तांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध नाहीये, जवळ कोणतेही दवाखाना नसल्यामुळे आम्ही इथे येणाऱ्या खूप लांबून पूर्ण तालुक्यातून इथे भक्तगण येतात। तर आम्ही इथे एक छोटीशी ओपीडी सुरू करत आहोत। यामध्ये नेवासा मेडिकल असोसिएशनचे सर्व डॉक्टर सहभागी होणार आहेत। इथे उपलब्ध डॉक्टर असतील, लेडीज डॉक्टर असतील, जेंट्स डॉक्टर असतील। त्यामुळे येणाऱ्या भाविक भक्तांसाठी अचानकपणे उपलब्ध झालेल्या आरोग्य तक्रारींसाठी आम्ही सदैव उपलब्ध आहोत आणि सर्व नेवासकरांना मी विनंती करते की त्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा आणि सर्व नेवासा मेडिकल असोसिएशनच्या सर्व वैद्यकीय व्यावसायिकांना मी विनंती करते की त्यांनी आपला अमूल्य वेळ आपल्या ज्ञानेश्वर मंदिराच्या साठी द्यावा ही विनंती करते। धन्यवाद। महाराज संस्थान आणि नेवासा मेडिकल असोसिएशन यांनी ठरवल्याप्रमाणे एक आपला दवाखाना म्हणून इथे चालू केलेला आहे। तर इथे ज्ञानेश्वर मंदिराजवळ कुठलाही हॉस्पिटल किंवा दवाखाना नसल्यामुळे बऱ्याच भाविक भक्तांची खूप गैरसोय होत होती। अगदी प्राथमिक उपचार सुद्धा इथे मिळत नव्हते। म्हणून नेवासा मेडिकल असोसिएशनने ठरवले की इथं आपण एक ओपीडी चालू करू। प्रत्येक डॉक्टर इथं सहकार्य करणार आहे। तरी नेवासा तालुक्यातील आणि अगदी महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व भावी भक्तांना मी आवाहन करते की सर्वांनी या संधीचा लाभ घ्या, प्रत्येकाने आरोग्य सेवा घ्या। आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूज पाहत रहा।